नमस्कार शिक्षक मित्रांनो, राज्यातील इयत्ता पहिली ते 12वी पर्यंतच्या अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी दीक्षा पोर्टलवरील AI साथी फॉर एज्युकेटर शिक्षकांसाठी AI साथी हा ऑनलाईन कोर्स पूर्ण करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे दिनांक 15 जुलै 2026 चे पत्र निर्गमित झालेले आहे. या पत्रानुसार महाराष्ट्रातील शिक्षण अधिक आधुनिक आणि तंत्रज्ञान आधारित करण्याचा माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या दृष्टिकोनानुसार हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. AIच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थी यांना नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळणार आहे. सदर कोर्सद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग यांच्या मूलभूत संकल्पना, शिक्षण क्षेत्रामध्ये AIचे विविध उपयोग, AI आधारित उपयुक्त साधनांचा प्रभावी वापर तसेच दैनंदिन शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजामध्ये AIचा प्रभावी समावेश करण्याच्या पद्धती याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. सदर कोर्स राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच NEP 2020 नुसार प्रत्येक शिक्षकाने दरवर्षी 50 तासांचे सतत व्यावसायिक विकास म्हणजेच कंटिन्यू प्रोफेशनल डेव्हलपमेंट CDP प्रशिक्षण करणे अपेक्षित आहे. या कोर्ससाठी 4 तासांचे CDP प्रशिक्षण श्रेय निश्चित करण्यात आले आहे. या कोर्ससाठी दिनांक 31 ऑगस्ट 2026 पर्यंत प्रवेश घेता येणार असून कोर्स पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2026 असा आहे. हा कोर्स 2 प्रकारे लॉग इन करता येईल. पहिल्यांदा आपण मोबाईल ॲपद्वारे आणि दुसरं जे लॉग इन आहे ते आपल्याला लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरद्वारे करता येऊ शकतं. चला तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या सहाय्याने हा कोर्स एनरोल कसा करायचा, रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि कोर्स निवडून तो पूर्ण कसा करायचा याबाबत आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपण व्हिडिओ सर्वजण पाहता, लाईक देखील करता परंतु सबस्क्राईब करत नाहीत. सर्वांना विनंती आहे आपण चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञानासंदर्भातले व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड करत असतो. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ सर्व आपल्या शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं क्रोम ब्राउझर या ठिकाणी ओपन करतोय आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली जाईल. त्या लिंकला क्लिक करून आपण डायरेक्ट या ठिकाणी येऊन जाल. ही लिंक मी या ठिकाणी पेस्ट करतोय. पेस्ट केल्यानंतर डायरेक्ट जी दीक्षाची वेबसाईट आहे diksha.gov.in या वेबसाईटवर आल्यानंतर मला डायरेक्ट हे पेज या ठिकाणी दिसेल. सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक आणखी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्याला मिळेल. जर आपल्याला याबाबत काही शंका समाधान असेल तर व्हॉट्सअप ग्रुप देखील आपण जॉईन करू शकता. आता या ठिकाणी आल्यावर तुम्हाला दीक्षा ॲपचं लॉग इन करण्यासाठी येईल. आणि मित्रांनो, यापूर्वीही आपण दीक्षा ॲपचं ऑलरेडी वापर केलेला आहे. जे पाठ्यपुस्तक आहेत त्यामध्ये QR कोड जे आहेत त्या QR कोडला स्कॅन करून आपण जे काही व्हिडिओ त्यामध्ये येत होते त्या मदतीनं आपण विद्यार्थ्यांना सुद्धा हे सुलभ केलेलं होतं. त्याच दीक्षा ॲप्लिकेशनमध्ये आपलं लॉग इन ऑलरेडी झालेलं आहे. ज्यांचं कोणाचं झालं नसेल त्यांनी इथून लॉग इनची प्रक्रिया करायची आहे आणि ज्यांचं झालं नसेल तर त्यांनी साइन अपची लॉग इन प्रक्रिया करायची आहे. आता ऑलरेडी इथे मी साइन इन विथ गुगल म्हणजे माझं जे काही गुगलचं अकाउंट आहे त्यानं मी लॉग इन करतोय. साइन इन विथ गुगल याला मी क्लिक करतोय. माझं योग्य अकाउंट मी या ठिकाणी सिलेक्ट करतोय. अशा पद्धतीनं लॉग इन झाल्यानंतर मला या ठिकाणी जी काही वेबसाईट आहे दीक्षा ॲप्लिकेशनची, ती वेबसाईट मला अशा पद्धतीनं ओपन होईल आणि शिक्षकांसाठी AI साठी कोर्स ओव्हरव्ह्यू असा एक ऑटोमॅटिक एक पॉपअप मेसेज माझ्यासमोर आलेला आहे. ज्यामध्ये इथं मी हा शिक्षकांसाठी तयार केलेला जो कोर्स आहे याचं डिस्क्रिप्शन या ठिकाणी दिलेलं आहे. इथं कोर्सचे जे काही आउटलाईन्स आहेत त्याच्यामध्ये परिचय, AI सर्वत्र आहे आणि मशीन लर्निंग असे 2 बाबी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणखी बाबी जे काही अगदी शेवट प्रमाणपत्रापर्यंत ज्या काही स्टेप्स आहेत त्या स्टेप्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. इथे डिस्क्रिप्शन सुद्धा तुम्ही पूर्णपणे वाचून घेऊ शकता की इथे कोणकोणत्या बाबी आपल्याला शिकवायच्या आहेत आणि त्या ऑलरेडी मी आपल्या इंट्रोमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यानंतर एकूण जो कोर्स ॲक्टिव्हिटीज आहेत याच्यामध्ये 77 ॲक्टिव्हिटीज आहेत आणि एकूण 4 तासाचं ड्युरेशन यासाठी लागणार आहे. स्टार्ट डेट 10 जून, एंड डेट 30 सप्टेंबर आणि एनरोलमेंट डेट 31 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी दिलेला आहे. आता या ठिकाणी मला जे एनरोल नावचं बटन जे दिसतंय या एनरोल नावला मी क्लिक करतोय. एनरोलला क्लिक केल्यानंतर मला थोडासा वेळ या दीक्षा ॲपचं एनरोलमेंटसाठी जाऊ शकेल. गेल्यानंतर मला अशा पद्धतीनं जे काही
कोर्स जो आहे तो कोर्सचं टायटल मला या ठिकाणी पाहायला भेटतं. शिक्षकांसाठी AI साथी असा कोर्सचं टायटल दिसतं. या टायटलला मी क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर थोडासा वेबसाईट स्लो असू शकते, थोडा वेळ या ठिकाणी जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं मला या ठिकाणी अबाउट कोर्स, लेसन्स आहेत, असाइनमेंट्स आहेत, स्कोर्स आहे, कोर्स अपडेट आहे, दीक्षा आस्क आहे, कोर्सच्या बाबतीत डिस्कशन सुद्धा आपण या ठिकाणी करू शकता. आता या ठिकाणी आपल्याला जो काही लेसन दिलेला आहे, या लेसनमध्ये आपला परिचय, त्याच्यानंतर AI सर्वत्र आहे, अशा पद्धतीच्या बाबी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतायत. आता इथे जर अजून आपण व्ह्यू मोरला जर क्लिक केलं तर या कोर्स बाबत माहिती दिलेली आहे. आता मी सर्वात पहिला हा जो परिचय नावाचा जो टॅब आहे, या परिचय नावाच्या टॅबला मी क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर मला थोडा वेळ इथे लागू शकतो. तर अशा पद्धतीनं परिचयला क्लिक केल्यानंतर इथे मला व्ह्यू ऑप्शन दिसतोय. या व्ह्यूला मी क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर याच्यासाठीचे जे काही बाबी या ठिकाणी दिसतायत, त्या बाबी मी या ठिकाणी पाहून घेणार आहेत. काही व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओ मला सर्वप्रथम पाहावे लागतील. कोर्सचा परिचय झाल्यानंतर कोर्स परिचयामध्ये आपल्याला पुन्हा जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपण पाहू शकता. व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला इथे 1x किंवा 1.5x पर्यंत आपण हा स्पीडली घेऊ शकतो. बाकी याला स्किप करता येणार नाही, कारण हा व्हिडिओ आपल्याला काळजीपूर्वक पाहावाच लागणार आहे. या कोर्समध्ये आणखी काही पी-डी-एफ्स आहेत. त्या पी-डी-एफ सुद्धा आपण डाउनलोड करून घेऊ शकता. या कोर्सच्या परिचयाच्या ज्या पी-डी-एफ्स आहेत, त्या देखील आपल्याला या ठिकाणी जे सेव्ह बटन आहे, या सेव्ह बटनानं किंवा इथून डायरेक्ट आपण त्याच्या प्रिंट घेऊ शकता. तसेच याचं परिचय माहिती चित्र सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता. आपल्याला जर याबाबतीत अजून जाणून घ्यायचं असेल किंवा आपल्याला मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर पाहण्यास कठीण जात असेल, तर आपण याची प्रिंट काढून घेऊ शकता आणि आपण त्याचा अभ्यास करू शकता. अशा पद्धतीनं थोडासा त्याचं पी-डी-एफ अपलोड किंवा डाउनलोड होण्यासाठी थोडा वेळ जाईल आणि इथे जर हे सेव्ह बटनाला जर क्लिक केलं, तर तुमच्या समोर जे काही पी-डी-एफ आहे ते अशा पद्धतीनं ओपन होईल आणि आपण या चित्राच्या सहाय्याने देखील याचा परिचय घेऊ शकतो. तर अशा पद्धतीनं हा कोर्स आपल्याला पूर्ण करण्यासाठी एक स्टेप बाय स्टेप, आता समजा हे सर्व व्हिडिओज मी पाहिले आहेत आणि एक स्टेप बाय स्टेप जे काही कंप्लीट आपलं कामकाज चाललेलं आहे, ते पूर्णपणे कसं चाललेलं आहे याची टक्केवारी किंवा याचं जे काही डॅशबोर्ड आहे तो या ठिकाणी मला पाहायला भेटतो. या ठिकाणी बघा, परिचयासाठी 50% अभ्यासक्रम मी पूर्ण केलेला आहे आणि ज्या बाबी मी अपूर्ण ठेवलेल्या आहेत त्या सुद्धा अशा पद्धतीने इथे दिसतायत. म्हणजे हा हा जो भाग आहे कोर्स परिचयामधला, हा जो व्हिडिओ आहे हा मी पाहिला नाही. त्यामुळे या ठिकाणी ती अपूर्ण बाब दिसते आणि 50%च याचं कोर्स पूर्ण केलेला आहे असं या ठिकाणी दिसतंय. किंवा याचा परिचयाचा जो सेक्शन आहे, आपण एकूण 77 बाबी याच्यामध्ये पाहणार आहोत. त्यातल्या ह्या पहिली बाबीमधलं हा जो भाग आहे हा पूर्ण पाहिल्यानंतर हा इथे 100% होईल. चला मी आता हा भाग पूर्ण पाहून घेतो. अशा पद्धतीनं तुम्हाला एक यातला टप्पा पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी अशी टिक येईल. या टिकचा अर्थ असा आहे, की समजा परिचय याच्यामध्ये 4 टॉपिक्स होते. हे 4 टॉपिक्स आपण वाचून घेतले किंवा पाहून घेतले. आता त्यानंतर पुढील जो टॉपिक आहे 1 नंबरचा AI सर्वत्र आहे. या टॉपिकला आपल्याला क्लिक करायचं आहे. या टॉपिक अंतर्गत जे काही मजकूर आहे याच्यामध्ये जे सब पार्ट आहेत, जवळपास इतके पार्ट आहेत. हे सर्व पार्ट्स आपल्याला पाहावे लागणार आहेत आणि हे पाहून झाल्यानंतर याच्या काही क्विज आहेत. म्हणजे समजा तुम्ही 1.2 पर्यंत बघितला तर त्याची क्विज असणार आहे. 1.1 बघितला तर त्याची सुद्धा या ठिकाणी काही क्विज असणार आहे. त्याची प्रश्नावली असणार आहे. त्या क्विजची उत्तरं दिल्यानंतर तुम्हाला असे 1.3 पर्यंत मजकूर पाहून घ्यायचा आहे आणि या तीनही क्विजची उत्तरं तुम्हाला द्यावी लागणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं एक-एक व्हिडिओ आपल्याला प्ले करावा लागणार आहे. त्याच्यामध्ये काही बाबी आहेत. असे काही व्हिडिओ आहेत, ज्यामध्ये जर आपण डायरेक्ट या टिंबापर्यंत येऊन जर थांबलो, तर आपल्याला काही प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. ते प्रश्न वाचून आपल्याला त्याची उत्तरं द्यावी लागतील आणि त्याचं इथं चेक देखील आपल्याला करता येऊ शकतं. अशा पद्धतीनं समजा हा प्रश्न वाचला, याचं उत्तर जे काही आहे आपल्याला जे ज्ञात असेल, जे आपण कोर्समध्ये ऐकलं ते योग्य आहे की नाही हे पाहता येतं. याला पुढं कंटिन्यू करता येतं. परत कंटिन्यू केल्यानंतर एक व्हिडिओ प्ले होईल.
मी थोडंसं इथे स्किप करतोय. स्किप केल्यानंतर मला पुढचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल. या प्रश्नामध्ये जे काही माहिती या मधल्या भागामध्ये सांगितलेली आहे, ती या प्रश्नाच्या बाबतीत असते. तो प्रश्न तुम्ही अचूक वाचायचा आहे. ती माहिती अचूक घ्यायची आहे. त्या प्रश्नाचं उत्तर अचूक द्यायचं आहे. आणि उत्तर दिल्यानंतर आपल्याला असं थोडंसं तो व्हिडिओ संपूर्ण पाहून आपण जे काही माहिती आहे, ती माहिती अशा पद्धतीनं पाहून त्याचं उत्तर अचूक देऊ शकतो. आणि सर्वात शेवटी या स्टारला क्लिक करून आपण हे आन्सर्स जे आहेत ते सबमिट करू शकतो. सबमिट केल्यानंतर आपण पुढील व्हिडिओ किंवा पुढील जो टॉपिक आहे तो लेफ्ट साइडचा जो कॉर्नर आहे त्याला क्लिक करून या ठिकाणी पुढील जे काही व्हिडिओ असतील ते पाहू शकतो. थोडक्यात काय की त्याची क्विज सुद्धा त्या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता आपल्याला हे पाहावं लागणार आहे. आता एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपलं चुकलं तर आपण या ठिकाणी रिट्राय या बटनाला क्लिक करून जे काही अचूक उत्तर असेल ते आपण या ठिकाणी शोधू शकतो आणि याला चेक करून आपण पुढे जाऊ शकतो. जे काही बाबी या याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्या तुम्ही अशा पद्धतीनं अचूक उत्तर घेऊन मग पुढे कंटिन्युअस जाऊ शकता आणि पुढे तर थोडंसं पुढच्या प्रश्नाकडे जाऊन आपण जे काही उत्तर आपल्याला समजेल ते उत्तर आपण या ठिकाणी हा जो प्रश्न आहे व्यवस्थित वाचायचा. त्याचं उत्तर जे काही आहे ते जर चुकीचं असेल तर रिट्राय करून आपण पुन्हा एकदा ह्याला योग्य करू शकतो. अशा पद्धतीनं मित्रांनो याच्यामध्ये जे काही बाबी आहेत, समजा आता इथे ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत, इथे जर तुम्ही पाहत असाल तर हा जो पहिला टप्पा आहे, तो आपला 85% पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यामध्ये क्विज 1 झालेली आहे, क्विज 2 आपल्याला सोडवावी लागणार आहे, क्विज 3 आपल्याला सोडवावी लागणार आहे आणि त्यानंतरच हा कोर्स म्हणजे हा जो टप्पा आहे, त्यातला हा 100% पूर्ण होणार आहे आणि अशा पद्धतीनं मशीन लर्निंग, प्रॉम्प्टिंग, ब्लूम्स वर्गीकरण, मूल्यांकन, व्हिडिओ निर्मिती, एआय संदर्भातील नैतिकता, अंतिम मूल्यांकन आणि शेवटी आपल्याला प्रमाणपत्र मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा कोर्स पूर्ण करावा लागणार आहे आणि एकूण याच्यासाठी ॲक्चुअल आपल्याला 4 तास हे द्यावेच लागतील. कोर्स बिलकुलही स्किप होत नाही. आपल्याला डायरेक्ट सगळा बाबी ऐकाव्याच लागतील आणि त्यानुसारच आपल्याला हा कोर्सचं प्रमाणपत्र मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं आत्ता आपण या कोर्सबाबत ज्या काही 2 टॉपिक आहे याबद्दल माहिती पाहिली. पुढील व्हिडिओमध्ये आपण या कोर्सच्या बाबतीत जे काही महत्त्वाच्या आणखी मध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, हे मी स्वतः देखील प्रत्यक्ष कोर्स पूर्ण करून आपणाशी शेअर करेल. तोपर्यंत आपण या वेबसाईट लॉग इनवरनं एनरोल कसं करायचं हे पाहिलं. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात मोबाईलवरून हे काम कसं करता येईल, हे पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण पुढील व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. धन्यवाद.